मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न. मोहन भागवतांच्या त्या वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले? सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठी विरुद्ध अमराठी वादाबाबत भाष्य केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. भाषिक आधारावर भेदभाव करणे हा स्थानिक आजार असल्याची टिप्पणी मोहन भागवत यांनी केली होती. मोहन भागवत यांच्या वक्तव्याबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबीत करण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होती. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भैयाजी जोशी यांनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचे विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला असा सवाल राज ठाकरे यांनी मोहन भागवत यांना विचारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षांचा संघाचा प्रवास नवीन क्षितिज ही 2 दिवसीय व्याख्यानमाला नुकतीच मुंबईत पार पडली. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी मराठी विरुद्ध अमराठी वादाबाबत भाष्य केलं. समाजात भाषेच्या आधारावर भेदभाव आहे असे नाही. जेव्हा काही लोकांकडून तशी मांडणी केली जाते तेव्हा काही लोकांच्या हातून तसं घडतं. याचा अर्थ सर्व मराठी भाषिक लोक तलवारी घेऊन बाहेर आले आणि अन्य भाषिक लोक भाले घेऊन बाहेर आले असे होत नाही. हा सगळा वाद सुरू असताना आपापसातील व्यवहार सुरूच होते, मैत्री कायम होती. हा एक स्थानिक आजार आहे, त्याला सार्वजनिक करू नये. हा आजार फैलावणारच नाही असे मी मानत नाही. हा आजार इतरत्र फैलावू नये ही चिंता आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.